यावल येथील पंचायत समितीमध्ये मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी मोहोळा तालुका यावल येथील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांढरी वस्तीवरील नागरिकांनी निवेदन दिले। यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या 1 महिन्यापासून पांढरी वस्ती येथील कूपनलिका अर्थात ट्यूबवेलमधील मोटर जळाली असून ग्रामपंचायत मोहोळाळे ग्रामसेवक आणि प्रशासक ते दुरुस्त करून देत नाहीये। परिणामी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या सामोरे जावे लागत आहे। ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली असून येथील समस्या तातडीने सोडवण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासकाकडे व ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडे या समस्येला सोडवण्यासाठी पैसे नसल्याने या नागरिकांनी पंचायत समितीच्या आवारातच भीक मागो आंदोलन देखील केले। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। मोहोळाळे तालुका यावल या गावाच्या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सातपुड्याच्या कुशीत पांढरी वस्ती ही आदिवासी वस्ती आहे। गेल्या 1 महिन्यापासून या पांढरी वस्तीमधील कूपनलिका अर्थात ट्यूबवेलची मोटर जळाली आहे। मात्र मोहोळाळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि प्रशासक ते दुरुस्त करत नाही आहे। तेव्हा यावल येथील पंचायत समितीमध्ये बिरसा महामानव संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकारी आणि तेथील आदिवासी नागरिकांनी निवेदन दिले। यात त्यांनी म्हटले आहे की पांढरी वस्तीत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। येथील ट्यूबवेलची मोटर दुरुस्त न केल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे। यात गरोदर माता देखील पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहे। या समस्येच्या संदर्भात गेल्या 1 महिन्यापासून नागरिक मोहोळा ग्रामपंचायतचा पाठपुरावा करत असून मात्र समस्या सोडवली जात नाही आहे। तेव्हा प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदर निवेदन देते प्रसंगी बिरसा महामानव संघटनेचे बिरम बारेला तसेच रवींद्र अहिरे, दीपक भिलाला, गोविंद भिलाला, सुरेश बारेला, अजय भिलाला, पार्वतीबाई भिलाला, सरस्वती बारेला सह अनेकांची उपस्थिती होती। पांढरी वस्तीच्या पाण्याच्या समस्येसाठी आम्ही भीक मागितली। त्या भीकीमध्ये आम्हाला 150 रुपयाचं बेनिफिट मिळालेलं आहे। तरी बाकीचे ग्रामपंचायत यांनी टाकावे अशी मी त्यांना विनंती करतो। बिरम भाऊ, आपण काय बोलू शकता? आज आम्ही मोहोळा ग्रामपंचायतसाठी भीक मागं आंदोलन केलेलं आहे। या भीकाबद्दल आम्हाला 150 रुपये मिळालेले आहे। तर याच्या व्यतिरिक्त मोहोळा ग्रामपंचायतने आमच्यासाठी भीक मागावं ही आमची अपेक्षा आहे आणि आमचं काम लवकरात लवकर करून द्यावं हेच आम्हाला शासनाकडून व ग्रामपंचायतकडून अपेक्षा आहे। जय हिंद, जय आदिवासी। ग्रामपंचायतवाल्यांसाठी नाही घेतोय ना, हक्कानं मागतोय तू, मग हक्कानं भीक मागतोय। त्यांच्याजवळ पैसे नहीं, कर्मचारी हो फुकट काम करते क्या? गरीबों की कोई सुनता नहीं है। कौन भिखारी है? वही भिखारी है, लेकिन उनके लिए भीख मांगना है अपन को। एक मांगना क्यों है? संविधान है, ऐसे बच्चे पढ़े लिखेंगे तेरे तो कोई समाज में बाधा नहीं आएंगी। संविधान दे रहा है, उसके लक्ष्य कदम पे चल। ग्रामपंचायत मोहोळा ग्रामपंचायत मोहोळा ग्रामपंचायत मोहोळा ग्रामपंचायत मोहोळा ग्रामपंचायत भीक द्या, भीक द्या, मोहोळा ग्रामपंचायत भीक द्या, भीक द्या।
ग्रामपंचायत भिकारी भीक द्या, भीक द्या. मोराळा ग्रामपंचायत भिकारी मोराडा ग्रामपंचायत, मोराडा ग्रामपंचायत, भिकारी मोराडा ग्रामपंचायत, भिकारी मोराडा ग्रामपंचायत. हो फिरताय निवेदन देऊन टाका. मित्रांनो, आपले ओम साईराम भाऊ यांनी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत मोरडाला भीक द्या यासाठी ग्रामपंचायतला 10 रुपये दिले आपल्याकडनं. आपले ओम साईराम भाऊचे स्वागत आपल्या ग्रामपंचायततर्फे. टाळ्या. भीक द्या, 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 भीक द्या. पांढरी वस्तीला पाणी नाही आहे. कारण गरीबाकडे पण बघा, कारण त्यांच्याकडे सरपंचाला सांगितलं आमच्याकडे पैसाच नाही म्हणताय, तर आम्हाला भीक मागून पाण्याची व्यवस्था करावी लागेल. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा. जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल, पार्किंग प्लेस, विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा.